खूप दिवस झाले हे मुगाचे लाडू करायचे चालू होते. शेवटी आज मुहूर्त लागला. आणि तुम्हाला माहित आहे का, हे लाडू लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात. मी हे लाडू पहिल्यांदाच बनवले, पण खरंच सांगते खूप छान झाले होते. ते का, हे तुम्हाला शेवटी समजेल. हे लाडू बनवण्यासाठी मी मूग, काजू, बदाम, भोपळ्याच्या बिया, गूळ आणि तूप वापरला आहे. चला तर बघूया हे लाडू आपण का खावेत. तर ह्या लाडूमध्ये सर्वात जास्त प्रमाणात मूग वापरले आहेत आणि तुम्हाला तर माहितच आहे, मुगामध्ये प्रोटीन आणि फायबर असतं, त्यामुळे पोट भरलेलं राहतं. काजू, बदाम आणि भोपळ्याच्या बियांमधून चांगले फॅट्स, प्रोटीन, मॅग्नेशियम आणि इतर पोषक घटक मिळतात. म्हणून हे लाडू मुलं, मोठी माणसं आणि ज्यांना दिवसभरासाठी पौष्टिक एनर्जी स्नॅक हवा आहे ते लोक योग्य प्रमाणात खाऊ शकतात. कारण हे लाडू पौष्टिक असले तरी कॅलरी डेन्स असतात, त्यामुळे प्रमाणात खाणं महत्वाचं आहे. संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी चहा बिस्किटांऐवजी घरच्या घरी बनवलेला हा पौष्टिक मुगाचा लाडू एक छान पर्याय ठरू शकतो. आणि तुम्हाला माहितीये का, आज आरूच्या सेकंड टिफिनला 2 लाडू दिले होते. शाळेतून आल्या आल्या मला आनंदाने सांगत आली, मम्मी तो काय भारी लाडू केलेस ग, माझ्या टीचरला तर खूप आवडला लाडू. चला तर, मला माझ्या लाडूची पोचपावती मिळाली. अशाच रेसिपी विथ बेनिफिटसाठी मला फॉलो अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक, कॉमेंट अँड शेअर नक्की करा. असंच खाऊया हेल्दी, राहूया हॅप्पी.